स्त्री जिला तिच्या सौंदर्यामुळे संपूर्ण शहराची मालकीण बनवलं गेलं, पण तिलाच मिळालं दुःख, एकटेपण आणि अंतर्गत अस्वस्थता. ही आहे आम्रपालीची हृदयस्पर्शी गोष्ट. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे आम्रपाली नगरवधू कशी बनली, सौंदर्यवतीपासून ती एक भिक्षुणी कशी झाली. आज हिच्या संपूर्ण जीवनाचं जीवन चरित्र आज आपण बघणार आहोत. नमो बुद्धाय. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. कधी काळी लिच्छवी राजांची राजधानी होती वैशाली नगरी. अतिशय समृद्ध होती, सुंदर होती, परंतु अहंकाराने आणि स्पर्धेने भरलेली ही वैशाली नगरी होती. याच नगरीत एक दिवशी घडली एक गूढ घटना. आंब्याच्या बागेत एका नवजात मुलीचा आवाज ऐकू आला. लोकांनी पाहिलं, एका झाडाखाली एका कोमल तेजस्वी बालिकेचं रडणं. कोण होती ती, कुठून आली हे कुणालाही माहिती नव्हतं. आम्रवृक्षाच्या कुशीत मिळाल्यामुळे ह्या बालिकेचं नाव आम्रपाली असं ठेवण्यात आलं. ती मोठी झाली एका सामान्य कुटुंबात, पण तिचं सौंदर्य ते सामान्य नव्हतं. तिच्या हास्याने फुलं उमलायचे, तिच्या चालण्याने हवा थांबायची. वैशाली नगरीमध्ये लवकरच चर्चा सुरू झाली. ही मुलगी सामान्य नाही, ती देवकन्या असावी. जेव्हा तिने आपल्या तारुण्यात पदार्पण केला, तिच्या सौंदर्याचे तेज इतकं मोठं होतं की राजसभा सुद्धा हादरून गेली. लिच्छवी सभेने ठरवलं, तिचं रूप, तिची कला आणि तिचं वागणं हे सर्व वैशालीचं प्रतिनिधित्व करू शकतं, म्हणून तिला नगरवधू म्हणून निवडण्यात आलं. तर नगरवधू एक असं पद जिथे सौंदर्याला देवता मानलं जातं, पण त्या सौंदर्याच्या मागे एक व्यथा दडलेली असते. ती कोणाशीही लग्न करू शकत नव्हती. आम्रपालीला नगरवधू घोषित केल्या गेल्यामुळे ती कुणाशीही लग्न करू शकत नव्हती, पण ती कोणत्याही पाहुण्याला, राजाला आपली सेवा देऊ शकते. नृत्य, संगीत, संवाद ह्या सगळे सेवा ती कोणत्याही प्रकारच्या पाहुण्यांना आणि राजाला देऊ शकत होती. आम्रपालीचं जीवन सोन्याने मढवलेलं होतं. महाल, नौकर चाकर, रत्ने, राजांची रांग, पण त्या सोन्यांच्या कळसावर एक एकटं हृदय सतत काहीतरी शोधत होतं. एवढं सगळं वैभव असून सुद्धा तिचं हा एकटं हृदय काहीतरी शोधत होतं, ते म्हणजे शांती. वैशाली नगरीमध्ये एक वेळ अशी आली की सगळीकडे रोगराई, मृत्यू आणि हाहाकार याने सारा समाज हादरला होता. लोक देवांना सांकड घालत होते, पण काहीही फरक नव्हता. तेव्हा नगरीमध्ये आले भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्षू संघ. बुद्धांचं आगमन म्हणजेच शांततेचं वादळ. ते कुठे गेले तरी तिथे लोक स्तब्ध व्हायचे. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि त्यांच्या शब्दात अमृत होतं. आम्रपालीने बुद्धांना पहिल्यांदाच बघितलं. एका भिक्खूला अन्न मागायला जाताना तिने बघितलं. ते भिक्खू दुसरे कोणी नाही तर स्वयं भगवान बुद्ध होते. त्यांचे शांत वागणं, डोळ्यातील निस्वार्थपणा आणि साधेपणा तिला हळूहळू आतून हादरवत गेलं. एक दिवस तिने स्वतः निर्णय घेतला, मी यांना आमंत्रण देणार. आणि अशा प्रकारे ती भगवान बुद्धांना भेटायला सुद्धा गेली. जेव्हा ती भोजनाचे आमंत्रण द्यायला जाते, तेव्हा तिथे उपस्थित सगळे राजे, सगळी जनता तिच्यावर हसते की एका नगरवधूच्या घरी भगवान बुद्ध भोजन करायला जाणार, असं होऊच शकत नाही, शक्यच नाही आहे. म्हणून सगळे लोक तिची थट्टा उडवतात, तिच्यावर हसतात. आणि जेव्हा ती भगवान बुद्धांना आमंत्रण देऊन परत जात असते, तेव्हाच लिच्छवीचे राजकुमार भगवान बुद्धांना भोजनाच्या आमंत्रण देण्यासाठी तिथे जात असतात. रस्त्यामध्येच आम्रपाली आणि लिच्छवीचे राजकुमार जे असतात, ह्या दोघांचीही भेट होते. तर ते राजकुमार नगरवधू आम्रपालीला विचारतात की तू कुठे गेली होती. तर ती सांगते की उद्या माझ्याकडे भगवान बुद्धांच्या भोजनाचं आमंत्रण आहे. मी भगवान बुद्धांना भोजनाचं आमंत्रण द्यायला गेली होती, परंतु तो जो आमंत्रण होता तो लिच्छवी राजकुमारांना द्यायचा होता. तर लिच्छवी राजकुमार तिला म्हणतात की तू
उद्याच्या भोजनाचं आमंत्रण तुझ्या घरी ठेवण्याऐवजी आमच्याकडे ठेव. त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुला 1,00,000 सुवर्णमुद्रा देऊ. परंतु आम्रपाली म्हणते, तिची श्रद्धा प्रचंड असते. त्यामुळे ती म्हणते, की जरी तुम्ही मला संपूर्ण वैशाली नगरी जरी दिली, तरी सुद्धा मी भोजनाचं जे आमंत्रण उद्याचं आहे भगवान बुद्धांचं माझ्याकडे, ते मी तुम्हाला तुमच्याकडे देऊ शकत नाही. म्हणजे तिची एवढी प्रचंड श्रद्धा भगवान बुद्धांवर असते. सकाळ झाली, सर्वजण वाट पाहत होते आणि काय आश्चर्य, बुद्ध चालत चालत आम्रपालीच्या घराच्या दाराशी पोहोचले. सारा समाज हादरून गेला. आम्रपालीने त्यांचं स्वागत केलं. तिचं भान हरपलं. तिला वाटलं, मी आज काहीतरी असामान्य पाहिलं आहे. भोजन दिलं. 100 प्रकारच्या चविष्ट गोष्टी भोजनामध्ये तिने दिल्या. परंतु बुद्ध निवडून निवडून फक्त आवश्यक गोष्टी ज्या होत्या त्याच घेत राहिले. भोजनानंतर बुद्धांनी तिला धम्मोपदेश केला. तर बुद्ध बोललेत, हे जीवन क्षणभंगूर आहे. रूप, वैभव, यश हे सर्व काळाच्या वाळवंटात विरडून जातं. पण जर तू स्वतःला शुद्ध केलीस तर हीच शक्ती तुझा उद्धार करू शकते. अशा प्रकारे बुद्ध तिला धम्मोपदेश करतात. त्या दिवशीच आम्रपालीने निर्णय घेतला, की सर्व काही सोनं, रत्ने, महाल सगळं काही त्यागून भिक्षू संघाला तिने दान दिलं. ती आता नगरवधू राहिली नाही, तर ती आता झाली धार्मिक उपासिका. आता आम्रपाली संपूर्णपणे बदलली होती. ती शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन स्त्रियांना धम्म शिकवत होती. ती स्त्रियांना सांगायची, तुमचा जन्म काहीही असो, तुम्ही बदलू शकता. धम्म सर्वासाठी आहे, अगदी माझ्यासारख्या नगरवधूसाठी सुद्धा. लोकांच्या तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. ती जिच्या नृत्यावर सगळं राज्य मोहित झाला होता, ती आता लोकांच्या अंतर आत्म्यावर राज्य करत होती. बुद्धांनी स्वतः तिचं कौतुक केलं. यावरील शांतता हेच खरं सौंदर्य आहे. तिने आम्रवृक्षांची बाग बुद्ध संघाला सुद्धा दान दिली. जी आम्रवृक्षाची बाग होती, तिने भिक्खू संघाला दान देऊन दिली, जिथे पुढे अनेक महत्वाचे उपदेश झाले. तिचे संपूर्ण जीवन एक उदाहरण बनलं. रूप क्षणिक आहे, पण धम्म हे शाश्वत आहे. आम्रपालीने जेव्हा आत्मचिंतन केलं तर तिला समजले, की आपले सौंदर्य, लावण्य, तारुण्य हे सगळं अस्थायी आहे. माझे शरीर हे दुर्गंधीचे केंद्र आहे. हे सौंदर्य नश्वर आहे. सौंदर्य क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, नष्ट होणार आहे. ते नष्ट होऊन वार्धक्य येणार आहे व शेवटी हे संपूर्ण शरीर नष्ट होणार आहे. आणि या अनित्याच्या मुद्द्यांवर ती थेरीगाथामध्ये लिहिते. थेरीगाथामध्ये ती काय काय लिहिते आता आपण बघूया. माझे केस काळे होते, अगदी मधमाशांच्या रंगाप्रमाणे. टोकावरून निमुळत असे माझे केस वयानुसार तंतू देणाऱ्या वनस्पतीप्रमाणे झाले. परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले, सांगितलेले सत्य बदलले नाही. सोन्यांच्या दागिन्यांनी अलंकार करून उत्कृष्ट दागिन्यांनी सजवलेली माझी वेणी वयानुसार तिथे टक्कल पडले. परंतु सत्याच्या शिक्षकाने जे शिकवले, जे बोललेले सत्य आहे ते बदलले नाही. अगदी चित्रकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे उत्कृष्ट अशा माझ्या भुया अतिशय सुंदर होत्या, परंतु वयानुसार त्या खचक्या झाल्या. पण बुद्धांनी जे सत्य सांगितलं, सत्याच्या शिक्षकाने जे सत्य सांगितलं ते बदललं नाही. तेजस्वी, उज्ज्वल आणि प्रखर रत्नाप्रमाणे माझे डोळे होते. माझे डोळे तेजस्वी, उज्ज्वल आणि रत्नाप्रमाणे होते. वयानुसार ते तेजस्वी राहिले नाही, परंतु बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते काही बदललं नाही. नाजूक शिखराप्रमाणे माझे नाक अतिशय सुंदर आणि युवांमध्ये उत्कृष्ट होते. वयानुसार ते लांब मिरीप्रमाणे झाले. पण बुद्धांनी जे सत्य सांगितलं तो सत्य काही बदलला नाही. अतिशय लोकप्रिय आणि अद्यावत पद्धतीच्या कंगणाप्रमाणे माझे कान अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते. वयानुसार ते खाली खचले, परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही. कळ्यांच्या शुभ्र रंगाप्रमाणे माझे दात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते. वयानुसार ते पिवळसर पडले आणि काही दात खचले, परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
घनदाट अरण्यातील कोकिळ पक्षाप्रमाणे माझ्या आवाजाचा स्वर होता. वयानुसार तो स्वर बिघडला, परंतु बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते काही बदलले नाही. गुडगुडीत शंखाप्रमाणे निर्दोष अशी माझी माड उत्कृष्ट होती. वयानुसार ती भ्रष्ट झाली, परंतु बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते काही बदललं नाही. दरवाजाच्या गोलाकार दांड्याप्रमाणे माझ्या दोन्ही भुजा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या. वयानुसार त्या पाटली वृक्षाप्रमाणे वाढल्या, परंतु सत्याच्या शिक्षकाने सांगितलेले सत्य बदलले नाही. सोन्याच्या अलंकाराने सजवलेले आणि अंगठी घातलेले माझे नाजूक हात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते. वयानुसार ते कांद्याप्रमाणे बनले, परंतु बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते काही बदललं नाही. विस्तारलेले गोलाकार टणक कणखर आणि उंच असे माझे दोन्ही स्तन एकेकाळी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते. म्हातारपणाच्या अनावृष्टीमुळे रिकाम्या अशा जुन्या पाण्याच्या पिशव्याप्रमाणे लटकत आहेत, परंतु बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते काही बदललं नाही. सोन्याच्या पत्र्याप्रमाणे असे तेजस्वी, चकचकीत, सुंदर आणि उत्कृष्ट असे माझे शरीर वयानुसार सुरकुत्यांनी झाकाळलेले गेले आहे, परंतु सत्याच्या शिक्षकाने सांगितलेले सत्य बदललं नाही. हत्तीच्या सोंडेप्रमाणे अत्यंत मऊ व गुळगुळीत अशा माझ्या दोन्ही मांड्या अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या. वयानुसार त्या वेडूप्रमाणे झाले आहेत, परंतु बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते बदलले नाही. सोन्याच्या अलंकाराने सजवलेले, सोन्याची साखळी घातलेले माझे नाजूक सांध अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते. वयानुसार ते शीसमच्या काडीप्रमाणे झाले, परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही. जणू काही मऊ कापसाने बनलेल्याप्रमाणे माझे पाय अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते. वयानुसार त्यात शुष्क होऊन भेगा पडल्यात, परंतु सत्याच्या शिक्षकाने सांगितलेले सत्य काही बदललेले नाही. असे हे शरीर प्रत्यक्ष कचऱ्याचे ढीग होते. घराच्या म्हणजे शरीराच्या बरगड्या मोडल्या आहेत, छप्पर नष्ट झाले आहे, परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही. तर अशा प्रकारे आम्रपाली आपल्या संपूर्ण शरीराचं वर्णन थेरीगाथेमध्ये लिहिते आणि आपल्याला सांगते आपलं शरीर हे नश्वर आहे, आपली मृत्यू येणारच आहे, म्हणून ह्या शरीरावरती आपल्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार घमंड करायला नको. भगवान बुद्धांच्या धर्मावर श्रद्धा ठेवून त्यानुसार आचरण केल्यामुळे आम्रपाली बुद्धांच्या धर्मात आणि बौद्ध इतिहासात आपले एक विशिष्ट स्थान तिने निर्माण केले. नगरवधूपासून तिने अरहंत पद प्राप्त करून घेतले. नगरवधू होती आणि बुद्धांच्या सानिध्यात आली. तिने कठोर परिश्रम केला, ध्यान साधना केली आणि ती निर्वाणाच्या अवस्थेवर म्हणजेच अरहंत पद तिने प्राप्त केलं. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं आम्रपाली नगरवधू हिचा नगरवधूपासून ते अरहंत बनण्यापर्यंतचा प्रवास. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर, त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो बुद्धाय.